करतायत, अफवा पसरवल्या जात आहेत, काय आवाहन असणार आहे नागरिकांना? खरं म्हणजे अमेरिका इराण यांच्यामध्ये जे युद्ध चाललेलं आहे, या युद्धाचा परिणाम डिझेल पेट्रोल गॅसवर होतोय अशा प्रकारच्या ज्या काही बातम्या येतात त्यामध्ये भारताला त्याच्यामध्ये सूट आहे चांगल्या प्रकारची. केंद्र सरकारने सुद्धा त्यात जाहीर केलंय. आपल्याला सुरक्षित पुरवठा व्हावा यासाठी केंद्राने सुद्धा चांगल्या प्रकारचा निर्णय घेतलेले आहेत. त्याचबरोबर राज्यांनी सुद्धा काल मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीर केलंय डिझेल पेट्रोलची कुठेही टंचाई नाही. अशा प्रकार कोणीतरी अफवा आणतात आणि पेट्रोल पंपावर लाईन लागते जाते. ज्या ठिकाणी ज्याला 2 लिटर पेट्रोल भरायचा असतो तो 20 लिटर पेट्रोल भरून जातो आणि एक अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलंय की आता पेट्रोल मिळणारच नाही, डिझेल मिळणारच नाही. अशा प्रकारच्या ज्या अफवा येतात ह्या खरं म्हणजे आपल्याला आपण सगळ्याच नागरिकांनी वाहन चालकांनी सुद्धा लक्ष केंद्रित केलं पाहिजे की ही राष्ट्रीय आपत्ती आहे आणि राष्ट्रावर हा जर आपण सहकार्य जर केलं नाही राष्ट्राला आपण तर आपली कुठेतरी चूक होते. माझी सगळ्याच वाहन चालकांना विनंती आहे, पेट्रोल खरेदी करताना आपल्याला गरज आहे तेवढंच पेट्रोल आपण घ्यावं. अफवावर विश्वास ठेवू नये. डिझेल आणि पेट्रोल हे निश्चितपणे सुरळीतपणे मिळेल, आपल्याला कुठेही अडचण राहणार नाही. गॅसच्या बाबतीत सुद्धा तसंच झालं होतं, पण आता सुरळीतपणे 2 दिवस उशिरा पण मिळतोय आणि अशा व्यापाऱ्यांच्यासाठी सुद्धा 20% त्यांनी आता गॅस देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो सुद्धा सुरू झालेला आहे. व्यापारी सुद्धा माझ्याकडे आले होते, हॉटेल मालक आले होते, त्यांना सुद्धा आपण त्यामध्ये सहकार्य केलंय. माझी पेट्रोल पंप धारकांना सुद्धा विनंती आहे की आपण पेट्रोलचा पुरवठा करत असताना कोणालाही टँकरनी व्हॅन गाडीच्या व्यतिरिक्त गाडीमध्ये दुसरं काही आणलं असेल पेट्रोल डिझेल न्यायला तर त्यामध्ये देऊ नये. शिस्तीत मागेल तेवढंच पेट्रोल द्यावं, जास्ती पेट्रोल आणि डिझेल देण्याचा प्रयत्न करू नये. नागरिकांनी सुद्धा त्याला सहकार्य करावं अशी मी मनापासून सगळ्यांना जाहीर विनंती करतो.